राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम। याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी
याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा शेवटचा दिवस गुण व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेतिया, कवतुक वाटे झाल्या विचारले, कवतुक वाटे झाल्या वेदाचे, नाम मंगळाचे तिने गुणी, आता निश्चिंतीने पावलो विसावा,
विसावा कुंडलिया धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ते परणिले नोवरे तुका म्हणे मुक्ते परणिले नोवरे आता दिवस त्यारे खेळी खेळी आता निशंकळे पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रणीलामुदम जगननिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत सोडो बंद तथा परिजनतया मामासी बोलते नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकिता पुण्यनगरिता मोती करा शुभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडे करा सेवेला गी सेवक दानो तुमच्या लागण निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेतू चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशनम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् द्यापालिपुरशामं रामं राजीवलोचनं जानके लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी उडाला कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी उडाला कळले नाही मळ्यामधून पक्षी कधी उडाला मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले हेच जीवन रूपी आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम झाले विठ्ठल याच्यासाठी केला होता हास शेवटीचा देश सोडवावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची प्रस्तुत कीर्तन रोटी सेवेकरता निवडलेला आहोत महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंत महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे प्रतिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील नैमित्तिक प्रसंगातील अभंग आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे अभंगाचा जर सार आणि भाव आपण पाहिला तर सहज आपल्या लक्षात येईल या जसा केला तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्तीचा अट्टहास केला या करता पण ते कशा करतात शेवटीचा देश गोड भावा इथे शेवटीचा देश असा शब्द वापरला याचा अर्थ वर्ष श्राद्ध दशक्रिया वगैरे असं काही घेऊ नका तुमच्या माझ्या जीवनामध्ये ही अभंग घेतली की लोकांना कळतं महाराजाचा अभ्यास भरपूर आहे माझं वाक्य कळलं तर पाण्यात सोडून शेवट तो भाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राची सुरुवात आहे आणि या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांच्या चरित्राचा शेवट आहे आपण जर बारकाईने अभ्यासपूर्वक याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल पण कोणते अभंग घेतले वर्ष श्राद्धाला हे लोकांच्या लक्षात राहत नाही पण वर्ष श्राद्धाला गेल्यावर असा अभंग घेतला महाराजांनी कोणता यासाठी केला याचा अर्थ तुम्ही आपल्या जीवनाशी लावून घेतलेला आहे म्हणून तुम्हाला तो गोड वाटतो तसा तर यासाठी लावून घेतलं ते कडू आहे सगळं मी फक्त याकरता उत्तर देणार आहे भगवान नामचिंतनाने तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या भक्तीचा अट्टहास केला अट्टहास कशा करता केला दुसरा
देवाची भेटी व्हावी याकरता तुकोबाराचा अट्टहास, देवानं कृपा करावी याकरता तुकोबाराचा अट्टहास, आणि तुकोबारा भक्तीचाच अट्टहास का करतात तर शेवट गोड व्हावा. म्हणजे कोणत्या दृष्टीचा गोड केला? महाराज म्हणतात ज्या दिवशी मला भगवंताची भेटी झाली, ज्या दिवशी मला भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ज्या साधनेमुळे भगवंताचा साक्षात्कार होतो तो ज्या दिवशी माझ्या जीवनात घडतो त्या दिवसाला महाराजांनी गोड म्हटलेलं आहे असं सरळ त्याचा अर्थ केला. पण दुसरं उत्तर जर आपण पाहिलं तर इथे थोडस लक्षात येईल. या जसाठी केला होता अट्टहास पण शेवटीचा देश गोड व्हावा. महाराज शेवट गोड झाल्याचा परिणाम काय? आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची या. इथे महाराज म्हणतात आमची निश्चिंती झाली आणि धावाधाव सुरू. परमार्थामध्ये निश्चिंती आहे, प्रपंचामध्ये धावाधाव. दोन्हीचाही अर्थ एका दृष्टीने आणून ठेवतो. परमार्थात जर आपण धावाधाव केली तर निश्चिंती प्राप्त होते आणि प्रपंच ज्या काळात धावाधाव करायची त्या काळात जर आपण केली तर शेवटच्या काळात आपल्याला निश्चिंतीने त्याचा आनंद उपभोगता येतो. असा एक अर्थ आपल्याला पाठात लावता येईल. पण मी दोन्हीचाही अर्थ सांगताना असं सांगणार आहे, ज्या गोष्टीने निश्चिंती प्राप्त होते ती गोष्ट करत नाही आणि ज्या गोष्टीने जीव अनिश्चितीला जातो माणसं ती गोष्ट हिरवीने केल्याशिवाय राहत नाही. पण महाराज असं म्हणावं लागलं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. काय उत्तर दिलं? कुंटलिया धावा तृष्णेची या. इथे महाराज म्हणतात कुंटलिया धावा तृष्णेची या. प्रत्येक माणसाला तृष्णा आहे. तृष्णा आहे याचा अर्थ त्याला इच्छा आहे म्हणून तृष्णा. कारण संतांची प्रमाणे वेळ मिळालं सांगेल मरो टेकले शरीर पाया कोदोरी बांधली घर तैशे तृष्णा वाढी नर्या मेळू हाता आल्या. मरायला टेकले पाठच्या खाली घेतली तर शेवटची इच्छा पूर्ण राहते म्हणून तृष्णा न देणार वेवे वजरणा. पण महाराज तृष्णा शांत होईल का? पण होईल. कशाने होईल? साधन सांगितलं किर्या भावाला ठाईता भाऊ. या गोष्टीचं साधन कोणतं सांगितलं? आता जर तुम्ही म्हणाल तर नाममंगळाचे तिन्ही गुणी. का बरं असं म्हटलं? कवतुक वाटे झाली या वेचाची. नाममंगळाचे तिन्ही गुणी मंगल स्वरूप भगवंताचं नाम अहोरात्र चिंतन जर आपण केलं याकरता जर आपण अट्टहासपूर्वक त्याच्या चिंतनात राहिलो, महाराज म्हणतात तुमची कोणती इच्छा असू द्या ती अपूर्ण राहत नाही, ती पूर्णत्वाला जाते. पण पूर्णत्वाला जाणारी इच्छा कशी पाहिजे? देव भेटायची इच्छा असावी ती पूर्णत्वाला जाईल. काही देव उद्धार पाहावी, काही कृपा किंवा पुसावेशी येते वाटे जे जे भेटत या सगळ्या गोष्टीचा जर आपण भाव पाहिला तर नाममंगळाचे तेने गुणी. पण महाराज मंगल स्वरूप भगवंताचं नामस्मरण आमच्या द्वारा घडलं त्याला काय प्राप्त झालं? तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी. आता दिवस चाली खेळी गेली. इथे मुक्ती परमिली नोवरी आणि दिवस चाली खेळी गेली. कोणत्या मुक्ती? 4 मुक्ती सांगितल्या. स्वरूपाता समीपाता सावित्यास आणि स्वरूपात या 4 मुक्ती जीवाला प्राप्त करायच्या. जीवाला मुक्ती प्राप्त करायची असं जर म्हणत असाल तर मी असं म्हणतो मुक्तीपर्यंत जीव पोहोचतच नाही. त्याच्या लग्नात मुक्ती असते आणि गेल्यावर बुंदीचे लाडू वाटतात यापेक्षा फार काही करत नाही. पण इथे हरिपाठाचा जर आपण पहिला अभंग पाहिला आपल्या लवकर लक्षात येईल. देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीच्या रे साधी द्या. पण ही मुक्ती तुम्हाला प्राप्त करायची असं तुमचं म्हणणं आहे. पण महाराज देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिल्यानंतर 4 मुक्ती प्राप्त होतात. माझं मत आहे देवाच्या द्वारात उभं राहिल्यावर 4 मुक्ती प्राप्त होतात. जिथे मुक्तीचं ठिकाण सांगितलं तिथे तुम्ही प्रत्यक्ष बसलेला आहात. आता इथं किती वेळ बसल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळेल असं जर तुम्ही म्हणाल तर घड्याळीचा तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा. काही आयुष्य इथं घातलं पण मुक्तीपर्यंत काही गेले नाही. मुक्तीपर्यंत जाण्याकरता सेकंद, तास काटा याचा अर्थ असा घेऊ नका, वयाचा घेऊ नका, सालाचा घेऊ नका, तासाचा घेऊ नका. मग कोणता घ्या? आईच्या उदरातून जन्माला येतो तो क्षण मृत्यूच्या सेवेवर असेपर्यंत ज्याच्या मुखातलं स्मरण भगवंताचं कधी बंद झालेलं नाही त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. तुम्ही कोणत्या बेरजेत आणि होता बाकी ते तुमचं घरी गेल्यावर घरीच पहा. आपण कुठे बसतो याचा अभ्यास करा. म्हणजे सहज ती माणसं म्हणतात ना हरिपाठात अभंगाने सांगितलं का देवाची बरी उभाक्षण बरी आणि तेने मुक्ती जारी. आणि तुम्ही इतकं सोपं समजू नका. देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिल्यानंतर मुक्ती मिळते हे मी मान्य करेन. पण त्या क्षणाचा अर्थ जन्माने मृत्यूशी जर केला तर भक्तीचा अट्टहास का करायचा हे तुम्हाला कळेल. या दृष्टीचा विचार करत असताना मी हा अभंग निवडला आणि अभंगाच्या 4 चरणाचा भाव मी आपल्यासमोर मांडला. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा गंगा भागीरथी कैलासवासी शांताबाई मुरलीधर रायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
बरोबर ना? आपल्याकडे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आता वर्ष श्राद्ध का म्हणतात तर 1 वर्षानंतर करतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो, वर्ष श्राद्ध. अजून थोडा जवळ त्याचा अर्थ सांगतो. वर्षभर जीव जात नाही म्हणून वर्ष श्राद्ध. आता तुम्ही काय कशा करता करायचंय, का करायचंय हे जर कळलं तर माणसं फार फार मनानं करते. पण लोकांना म्हणावं की वर्ष श्राद्ध यायला केलं याकरता करणं वेगळं. पण विधीच्या विधानाप्रमाणे जीव जन्माला आल्यानंतर जसं तुम्ही त्याचं त्रिपिंडी म्हणून त्याचं दशक्रियेला काय करता, पिंडदान करतात. 13व्याला नैवेद्य देतात, 14व्याला गोड नैवेद्य देतात. त्यानंतर हा जीव गेला असा जो आपल्यात कल्पित भ्रम आहे तो भ्रम मनात ठेवू नका. जीव जात नसतो, जीव इथे फिरत राहतो. म्हणजे 1 वर्षापर्यंत त्या जीवाला 365 दिवस गती प्राप्त होत नाही. म्हणजे तो पाहतो मी गेल्यानंतर माझे पोरं माझ्यासाठी काय करतात, मी गेल्यानंतर माझ्या सुना माझ्या किती आठवणी काढतात, मी गेल्यानंतर माझे नातू आजीच्या किती आठवणी काढतात, मी गेल्यानंतर माझ्या सुना माझ्या मुलांना किती टोचल्या देतात. बरं झालं म्हणजे तुम्हाला पुढचं कळलं. मला काय आता असं उदाहरण सांगितलं तसं नसलं असं करायचं. सगळे उत्तर देतो तुम्हाला. मग हे सगळं जीव पाहतो असं समजू नका. जीव जातो. मुळामध्ये आत्मा अमर आहे. पंचमहाभूताचं शरीर टाकायचंय आणि दुसरं घ्यायचंय. पण ते दुसरं घेण्याकरता सुद्धा गेल्यावर अग्नीची का दिल्यानंतर वर्षभर ते फिरत राहतं. आणि आजच्या दिवशी जेव्हा काका पूर्ण विधी करतात, गुरुदेव पूर्ण विधी करतात आणि सगळं तर्पण करून इथे विधी समर्पित करतात तेव्हा त्याला गती मिळते. आणि ती गती मिळण्याकरता मंगल स्वरूप भगवंताचं नाम असल्याशिवाय जीवाला गती मिळत नाही. म्हणून आपण वर्ष श्राद्ध करत आहोत. आता ती गती आई साहेबांना प्राप्त झाली असं आपण आई साहेब केल्या. वर्ष झालेले पण त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यामध्ये निवृत्ती मुरलीधर रायकर, भास्कर मुरलीधर रायकर, रामभाऊ मुरलीधर रायकर, ज्ञानेश्वर मुरलीधर रायकर आणि मुलगी गंगा सुमन एकनाथ कडवी मुलगी. म्हणजे हे 4 आणि 5 सो मंदा रंगनाथ पंडित बरोबर ना. सुना नातवंड नाथ सुना नाथ जावई परंतु भरतो पाहिजे सगळं व्यवस्थित आहे. आता हे का अरे वा तुम्ही नातले अच्छा. मी आता वर्णन तुम्हाला आता निश्चित करून ज्या आई साहेबांचे नातू भजनी मंडळाचं सगळं काम पाहतात आणि भजनी आहे. गावातल्या सगळ्या कार्याकरता ही सगळी मंडळी तत्पर राहतात. आणि मी असं म्हणतो सगळे गेल्यानंतर सुद्धा तुमच्याच हातात येतात. बरोबर तुम्ही आता धरल्याची काय यांना गती मिळाली हो यांना म्हणजे आम्ही देतच आहे. माझं म्हणण्याचा अर्थ एवढं सगळं मोठं काम तुमच्या हातात आहे. पण माझं त्याच्या पुढचं वर्ग आई साहेब एवढ्या वर्ष जगल्या, एवढ्या वर्ष नेटका परमार्थ आणि घर प्रपंचाचा संसार चालवला. एवढा मोठा गोरगरिबीत राहून आपल्या पोटाची खळगी भरून आपल्या लेकराला संस्कार केले. आणि इहलोकात यात्रा सुटत असताना ही यात्रा सहज कोणाला सुटत नाही. कारण गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे कर्मानुभवगच्छति जीवः. जर मरावं लागतंय तर सगळ्याला मान्य असेल तर त्या कर्माप्रमाणे त्याला गती मिळते. आणि तो दिवस म्हणजे आजचा आहे. आणि या दिवसाला आई साहेबांचं वर्णन करण्याकरता मला या ठिकाणी या परिवाराचं निमंत्रण आपले चेअरमननी फोन केला. हा शिवाभाऊ तुम्हाला त्यांनी मला फोन केला आणि फोन करून आमचे हेमंत महाराज यांना सांगितलं कीर्तनाचं सगळं संयोजन केलेलं आहे आणि तुम्ही ते जोडून घ्या. तुम्ही सकाळपासून आमच्या सेवेतच आहे. बरं ठीक. मग हे सगळं जुळून येण्याचं कारण म्हणजे ते त्यांनी मला फोन केला. परंतु आम्ही सकाळी आनंदी 4:45 का तर आपल्याला 10 वाजता पोहोचलं पाहिजे. कीर्तनकार म्हटले की पुढारी नसतो, तो वेळेवर आला पाहिजे. वेळेवर येतो तो कीर्तनकार आणि वेळ चुकून जो जीवन जगतो त्याला पुढारी म्हटलं पाहिजे. आणि पुढारी सुद्धा वेळेचं भान ठेवलं आहे. कारण प्रत्येकाचं भिन्न भिन्नच आहे. आम्ही इथपर्यंत आलो. आल्यावर सगळ्या काळातली महाराज मंडळीची भेटी झाली. सर्वात महत्वाचा आनंद म्हणजे
इथे काकापडी या गावचे आमचे भूदेव त्यांचे चिरंजीव आळंदीला शिकायला मला अजून आनंद आहे. याचं कारण आहे मी आळंदीला 30 वर्षापासून आहे आणि तुमचे चिरंजीव आळंदीला आहे म्हणजे आम्हाला त्याच्यापेक्षाही मोठा आनंद असा आहे की या गावातलं कोणीतरी ज्ञानोबाराच्या दरबारात आहे याचा आनंद आहे. अजून त्याची दुसरी ओळख सांगून जातो. ज्ञानोबाराच्या दरबारात या गावातलं कोणीतरी शिकण्याकरता आहे याचं कारण आपण ज्या कावनाई मातेच्या तीर्थावरती बसलेलो आहे त्याला कधी धारा तुम्ही जे म्हणताय इथे जे कुंभ भरल्या जातं यातली सगळ्यात मोठी बाब सांगून जातो इथे ज्ञानोबारायांच्या चरणाचा स्पर्श झाला म्हणून इथली मंडळी आळंदी. ज्ञानोबाची यात्रा इथेच, रामचंद्र प्रभू इथंच आहे, सीतामाई इथंच आहे, आपण जर भगवान भोलेनाथ इथंच आहे. आणि याच्या पुढे सांगू का तुमच्या आजीला एवढ्या भाग्यवान आहे की प्रत्येक माणसाने एकदा जर राम म्हटलं तर ते 1000 वेळा पुण्य देतं. तो महिना म्हणजे श्रावण मासात आहे आणि श्रावण मासाच्या पर्व काळात त्यांचं वर्ष श्राद्ध येतं यापेक्षा भाग्य दुसरं कोणतं भाग्य म्हणायचं. माणसं काशीला मरण आल्यानंतर मोक्ष म्हणतात बरोबर म्हणून मरण्याकरता कोण जाणार काशीला जातात. काशीला गेल्यानंतर भरपूर दूध दुग्ध खातात आणि तिथे काय मरत नाही ते तुला वापस आहे. अहो आई साहेब इतक्या पुण्यवान आहे सगळ्या जगाची सगळी देवता आता सध्या अस्तित्व जर कुठं असेल तर ती भगवान परमात्म्याच्या स्वयंभू स्थानात आहे आणि त्या स्वयंभू स्थानावरती आई साहेबांचं प्रथम पुण्य स्मरण आहे. यापेक्षा भाग्य अजून कोणतं पाहिजे. मोक्ष मिळण्याकरता आहे तरी काय मला सांगा. काम चांगला आहे, देश चांगला आहे, कुळ चांगले आहे आणि ज्या ज्या कुळातून हे सगळं घडतंय त्या परमार्थिक कुळात भगवंताचं नामचिंतन आहे. यापेक्षा दुसरा काळ कोणता सांगता येणार नाही. पण माझं मत असं आहे जीव जन्माला आला की त्याला मरावं हे माझं मत आहे असं म्हणून चालणार नाही. शास्त्राचा सिद्धांत कारण गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता आजो नित्य शाश्वतो यं पुराणो न हन्यते हन्यमानी. शास्त्रकारांनी वर्णन केलं बघा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जगदीशे ये संसारे फलदुष्कारे कृपया पारे पाये करारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गुणवते. शास्त्रकाराला जन्माला येणं आणि मरणं याकरता 10 पानं द्यावी लागली. जन्माला काय यायचं 10 पानं सांगावं लागेल. मरायचं का 10 पानं द्यावी लागेल. आमच्या तुकाराम महाराजांनी सगळ्या शास्त्राचं धांडोळं पाहिलं आणि एका शब्दात सगळं वर्णन करून टाकलं. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजे. आता किती वेळा जन्मा यावे सरळ प्रमाण तुम्ही फक्त कीर्तनाला जेवढ्या बाटल्या ना तेवढ्या माझ्याकडे पहा. आजी माझ्याकडे मला येणारच आहे. मावशी येणार आहे, पुढे येणार आहे, टोपी पूर्ण घालणार आहे, दाजीला टोपी पूर्ण देण्याची द्या जाणार नाही. फक्त मी 12 वाजता तर तुमच्या पुढे एवढं तरी भाट घ्यावा. तुमची जर विचार झाली मला असं वाटतं माझं काही चुकलं का. शिक्षकाच्या विचारा पोरांनी बेजार करायला असं वाटतं तास सोडून मी बोललो. मी शिक्षकी पेशातला माणूस. माझं उत्तर कशा करताय. तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन काय सांगितलं. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजे. किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं. आता दुसरं उत्तर काका जन्माला काय यायचं. दाजी जन्माला काय यायचं नाही. सोपं उत्तर आहे ना. जन्माला का यायचं तर सोपं उत्तर आहे मरायचं. यापेक्षा दुसरं काही मी त्याच्या थोडस मागे जातो. जन्माला का यायचं तर आपले भोग भोगण्याकरता यायचं बरोबर.
केले कर्म झाले ते भोग आले. भक्तिशास्त्राने कसं आहे मला थोडं अजून पुढे जायचं. जन्माला काय यायचं तर तुम्ही सांगितलं आम्हाला मरायचं. आता मला याच्या उलट आहे, मरायचं का? आता मला केमिकल काही लोकांच्या डोक्यावर असा परिणाम होईल आता लगेच. जन्माला काय यायचं? मरायचं. मरायचं का? जन्माला यायचं. जन्माला काय यायचं? मरायचं. मरायचं का? जन्माला. मग मी आज म्हणतो जन्माला यायचं, मरायचं, मरायचं, जन्माला यायचं. त्याच्यापेक्षा न आलेलं, आता मी असं विचारतो, न आलेलं बरं हे म्हणणं तरी बरं असतं, हे म्हणणं जरी बरं असतं तरी भोग भोगण्याकरता यावं. म्हणून किती वेळा जन्म यावे, नेते व्हावे म्हणजे. पण महाराज, काहीचा जन्म सुख देतो आणि काहीचा जन्म दुःख देतो. दोन्ही विचार मी प्रमाणाशी सांगितलं. नवमास कष्ट नाशी डाव्याने प्रसूत झाली, येताती कर्मदाळ तुझी मान आडकली, परी येते मदार सासू बाळा. अरे आईच्या उदरामध्ये जेव्हा बाळ असतं, 9 महिने 9 दिवसाचा काल पूर्ण झालेला असतो आणि ते बाळ जेव्हा जन्माला येतं, डॉक्टर लोक म्हणतात बा आम्ही सिजर केलं. संतांनी केव्हा सिजर केलं? लोक चालू झाला तो सिजर आता आलाय त्या कात्री लेडा घेऊन. संतांनी सिजर केव्हाच केलं. नवमास कष्टराशी डाव्याने प्रसूत झाली आणि येता ती कर्मदाळ तुझी मान अडकली, त्याला सिजर म्हणा. तेव्हा सिजर केलंय. मग मान अडकणं, कोणती मान अडकली असं जर म्हणत तर कर्मदाळ देवाकडे प्रार्थना करताय, देवा म्हणजे काय मला एकदाच याच्यातून सोड. कशातून? भगवान म्हणले मी जर तुला याच्यातून सोड, समजा तू माझा वाई मी तुला याच्यातून सोड, तू काय करणार? याने देवाला सांगितलं, देवा तुम्ही सांगाल ते मी करीन असं म्हणून. कोण? हा जीव काय म्हणला? तुम्ही सांगाल ते मी. आता मी असं विचारतो, आईच्या उदरात असणाऱ्या जीवाला सृष्टी माहिती नाही, आईची ओळख माहित नाही, काय आहे ज्ञान नाही. पण जेव्हा ते दुःखात गुंतलं असं टॅक, तेव्हा ते देवाला काय म्हणते? देवा मला फक्त तू याच्यातून काय कर, सोड. भगवान म्हणजे मी जर तुला याच्यातून सोडलं तर तू काय करणार? म्हटले देवा आठवीन पाय रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करीन. देव म्हटले असं नुसताच तू काही अलीकडच्या पक्षातून त्या पक्षात गेल्या मी तुमचा प्रचार केला असं सांगतो, पण तरी सुद्धा सगळे पक्ष आपापल्या दिंड्या काढायला निघाले. त्याच्यामुळे पुढचं काय होईल काही कळत नाही. समजलं? इशारा कापले थोडस मला अजून पुढे. आता हा सांगू लागला, तो सांगू लागला, तो. पण प्रत्येक जणांना आपापलं बोलायला सुरुवात केल्याने देवाला विचारलं, जे खरं दुःखात आहे त्याला विचार. कोणाला? जे आईच्या पोटात आढळून त्याला विचारलं, तुझं म्हणणं सांगतो. म्हणला देवा तुमचे पाय धरतो, तुम्ही जर आता म्हणले ना उडी टाकतो, तुम्ही आता जर म्हणले आईच्या उदरात राहतो, पण खरं करू का देवा मला आईच्या उदरात राहत नाही, बाहेरही येता येत नाही, हे सगळं तुझ्या हातात आहे, तू सांग मी काय करू. देव म्हणले तुला जर याच्यातून सुटायचं असेल तर मी सांगतो तेवढं कर. म्हटले काय कर? ते म्हणले हातात हात दिला, वचन दिलं. म्हणले देवा सांगा काय करायचं? म्हणले फक्त माझं स्मरण करायचं जन्माल्यापासून मरेपर्यंत. करशील ना? तो म्हणला हो. हो म्हणला ना. आईच्या गर्भातून बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर त्याला ते गार पाण्यात धुतलं, नाळ कापली आणि बाजूला असं टेबलवर ठेवलं आणि ठेवल्यावर पुन्हा गार पाण्याचा त्या सिस्टरने शिक्का मारला. मारल्याबरोबर रडायला लागलं. केव्हा केव्हा केव्हा? भगवान म्हटले मला वचन दिले भजन करणार. ते लगेच म्हणतंय कवा 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 कवा. कोण? तुला कळतंय? आता एवढं डोक्यात आणा, ज्या मुलाला आई कळत नाही, ज्या मुलाला बाप कळत नाही, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो याचं ज्ञान नाही, माझी आई कोण आहे मला माहित नाही, 3 दिवसानं दूध पाजल्यावर कळतं की आपली आता काय आहे, सगळं सांभाळ करणारी आई आहे. बरोबर ना? बाळा तुझा कोण करी ते उत्पत्ती वाढ विष्णुपती. जेव्हा ते दूध पितं तेव्हा कळतं ही माझी माता आहे. ते काय जन्माला आल्या कळत नाही त्याला ही माता आहे. आता ऐका, हे दूध पिलं आणि पेल्याबरोबर याला कळलं ही माझी आई आहे. पण मी तुम्हाला याच्या मागचं विचारलं होतं, याला जेव्हा दुःख होतं, हे जेव्हा संकटात होतं, तेव्हा याला इथं कुणी सोडित नव्हतं, तेव्हा हा पठ्या सोडायला आला आणि याला त्याच्यातून सोडल्यावर हा पठ्या म्हणला मी कवा म्हणलो कोण? आता मी तुम्हाला
तुम्हाला विचारतो. हे जर देवाबरोबर वैमान झालं आणि देवाला काका म्हणते कवा कोणाला देवाला, मग जिच्या पोटी जन्माला आलं ते तिलाही म्हणते तू आमच्यासाठी काय केलं, हे मानायचं नाही. आणि अजून थोडंसं पुढं धाडसा करू का, इथून पुढच्या आईनं वडिलानं लय पोरायचा सुनाचा विश्वास ठेवायचा. अगदी मोकळं बोलतो तुम्हाला, काय तुमच्याकडे असेल ते खिशात ठेवत असत माझ्याकडे द्या, मी आळंदीत नेतो. तुमचा जीव तुमच्या नातवांना तर पोहायचं, तुम्हाला आम्हाला कसं द्यावं. मी उत्तर का देतो हे तुमच्या लक्षात नाही आलं. मी का सांगतो, तेथे कोणी सोडवे ना एका सद्गुरु वाचो मी, तसं जीवाला तिथं कोणी सोडवत नाही. तेव्हा जीव म्हणतो देवा मी खरं तुझं भजन करीन. आता ही जन्माची आठवण मी तुम्हाला सांगितली, हीच आठवण भगवंताला वृद्धीच्या टायमाला दिली. अंतकालीचे मामी स्मरण मुक्वा मला तू म्हटला होता मी तुझं भजन करीन, तेव्हा लय करीन म्हणलो होतो, पण काय खरं लय होतो. आता एवढीच इच्छा आहे, तू ये आणि घेऊन जा. देव मला का सांगितलं नाही, मी तुला काय सांगितलं होतं, तुला काय सांगितलं होतं. आता मी अजून याच्या पुढचं बोलतो. आपल्याकडं अभ्यास करण्याची मंडळी आपल्या गीतेत तुकाराम महाराज प्रमाणात काय सांगितलेलं, ज्याला देवाचं स्मरण होतं मरताना त्याला देव घेऊन जातो असं सांगितलं. पण मी असं विचारतो, देवाचं स्मरण होतं कधी कधी होतं. 50 वर्ष 100 वर्ष जगताना ज्याने देव सोडून दुसरं काही कोणाचं स्मरण केलं नाही त्याला, बरोबर ना. आज दुसरा एक प्रकार सांगतो थोडासा, कर्मकांडाच्या दृष्टीने विचार करावा. सोडून आपल्याकडे पिंड जेव्हा आपण मांडतो आणि मांडल्यानंतर त्या पिंडाला कावळा शिवला की आपण अशी टाळी वाजून म्हणतो मोक्षाला गेली असं म्हणतो का नाही, मोक्ष मिळाला म्हणतो का नाही. खरं सांग, मी असं म्हणतो कावळ्यानं पिंड शिवल्यावर मोक्ष मिळाला हे मी पण मान्य करतो. पण मोक्ष कुणी पाहिला नाही ना. माझा तुम्ही माझ्या विचारावर आली, पण मी असं विचारतो, कावळ्यानं पिंड शिवणाऱ्याला मोक्ष मिळतो, बरोबर आहे, बरोबर आहे. पण एखाद्याचं जर पिंडच कावळ्याला नाही शिवला तर, उदाहरण सांगितलं, नाही शिवला तर तू म्हणा तू मोक्षाला गेला नाही. आता मला शास्त्राचं प्रमाण सांगा, मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. अरे मरताना ज्याच्या मुखात देवाचं नाव आलं आणि त्याला जर मरण आलं त्याला कावळ्याची गरज नाही. चला काय बोलायचं मी सांगतो. आता याच्या पुढचं काका पुन्हा तुम्ही उत्तर देऊ. शास्त्रात काय सांगितलं इथं गीतेमध्ये, अंतकालेच मामेव स्मरण मुक्वा कले वरम. सरळ अर्थ करा, अंतकाळाच्या वेळेला ज्याला भगवंताचं स्मरण होतं त्याला भगवान आपल्या जवळ घेतो. तुकोबाने याचाच अर्थ काय केला, मुखी नाम हाती मोक्ष. तुम्ही ज्याची वाट पाहता, बरोबर. आता तुमचं सगळं संपूर्ण माझं मत असं आहे, एका माणसाच्या हातात माणूस त्याचा रोज जप करायचा, त्याला 13 कोटी जप 13 वेळा केला. किती मरेपर्यंत 13 कोटी जप 13 वेळा केला, म्हणजे 13 कोटी गुणिले 13 म्हणजे किती जप झाला असं त्या विचारायचा. इतका जप केला असं म्हणतात ते. मरता म्हणता राम 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 असं म्हणतं, राम असं म्हणलं. माळ तशीच राहिली, माळ तशीच राहिली नाही. ऐका, प्राणवायू निघून गेला पण माळ चालताना जे बोट होतं ना त्या बोटात तसाच प्राण राहिला आणि ते बोट असं चालू होतं 3 मिनिटं. किती मिनिटं. सगळे लोक रडू लागले, लोक भेटायला आले, म्हणजे बाबा तर देवाचं चिंतन करत होते. लोक म्हणले बघा प्राण निघून गेलाय, डोळे झाले, काही कळत नाही, पण बोट चालूच आहे. एकानं बोट असं उच्चलं, खरं खरं सांगतो तुम्हाला, उच्चलं ना असं केलं, असं केलं तर पुन्हा त्या पाण्यावर पडलं, पुन्हा मनीचा पुन्हा दुसरीकडे खालचं बोट असं केलं, पुन्हा असं केलं, पुन्हा मनीचा पुन्हा. आता मला सांगा, मरताना राम म्हणणार आलं, मेल्यानंतर सुद्धा त्याची साधना चालूच आहे. आणि त्या माणसाचा दशक्रियाविधी होता, सगळं गाव जपलं होतं, आयुष्यभर देवाचं चिंतन केलं होतं. कधी कोणाचं खोटं बोललेलं नव्हता, कधी कोणाचे पैसे बुडवले नव्हते, कोणी कोण्या पक्षाच्या गाडीत कधी बसला नव्हता, कोणाला मी पुन्हा येईन असं म्हणलेलं नव्हता. इतकं सगळं त्यानं केलेलं होतं, पण त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही. त्यावेळेला बाकीचे पैसे म्हणजे अरे हा काय पुण्यवान आहे का, कावळ्यानं सुद्धा त्याचा पिंड घेतला नाही. बरोबर. आता माझी कल्पना मांडतो तुमच्या, ज्याने इतकी मोठी साधना केली, मरताना राम म्हणून त्यानं प्राण सोडला, त्याचा पिंड कावळ्यानं घेतला नाही. म्हणून तुम्ही म्हणता का त्याला मोक्ष नाही मिळाला. याकरता आमच्या तुकोबारांनी सांगितलं, वारकऱ्यांनी या भानगडीत जास्त पडायचं नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांच्या मागे. आता याच्या उलट सांगतो,
गावातला एक राहता होता, त्यानं सगळ्या नाल्या काठावर गाव खाऊन टाकलं होतं. 2 लग्न केलेले होते, ट्रेन तुटलेलं होतं आणि 2-3 फुलं केले होते. ते मेलं आणि पिंड दानाच्या दिवशी पिंड मांडला. 100 धावडे आले, फटाफटा पिंड घेऊन वर गेला मोक्षाला. बोला, पाप करणाऱ्याला मोक्ष, पुण्य करणाऱ्याला नाही. काय सांगतो तुम्ही आम्हाला? ठीक आहे, गीतेतलं वर्णन काका मलाही मान्य, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला गती मिळणार आहे. पण मग ही साधना ठेवायची कुठे? काहीचा जन्म सुख देतो, काहीचा जन्म दुःख देतो, काहीचं मरण सुख देतं आणि काहीचं मरण दुःख देतं. पहिलं उत्तर आहे, भर तारुण्यामध्ये आईच्या डोळ्यात देखत मुलगा जाऊ नये. भर तारुण्यामध्ये बापाच्या डोळ्यात देखत मुलगी जाऊ नये. भर तारुण्यामध्ये बापाच्या डोळ्यात देखत मुलगा जाऊ नये. बरोबर आहे. पण वयानुसार कालानुरूप वय संपल्यानंतर, शास्त्राची 100 वर्षाची गणना संपल्यानंतर जर अकाली येणं झालं, भगवंतानं जर त्याला देह ठेवायची आज्ञा दिली आणि असा व्यक्ती जर गेला, माणसं म्हणतात बरं झालं वा, शरीर थकलं होतं, सगळ्यात सगळं चांगलं वाटले, भगवंतानं त्याला आपल्या जवळ घेतलं असं म्हणतात. मरण येणं साहजिक आहे. हे मरण सुखही देत नाही, हे मरण दुःखही देत नाही. त्याची कालानुरूप गणना संपली आणि त्याला जावं लागलं. कसं? एखादा साबण तयार करत असताना साबणीच्या अगोदर खोकं तयार केलं जातं. खोक्यावरती ज्या दिवशी साबण पडणार आहे त्याची तारीख टाकल्या जाते आणि खोकं तयार करताना ही साबण ज्या दिवशी संपणार आहे त्याची सुद्धा तारीख आधीच टाकून दिल्या. आपली सुद्धा तशी नाही. 5च्या दिवशीच आपली तारीख टाकलेली. गोविंदराव म्हणे वयाच्या 95 वर्षी जाणार म्हणजे जाणार. मी माझं सांगितलं मग साबणावर जर तारीख कशाची टाकलेली, त्याला काय म्हणतात? एक्सपायरी डेट. ही साबण जर याच्यानंतर तुम्ही वापरली तर तुमच्या अंगाला त्वचेचा आधार होऊ शकतात. बरोबर आहे ना? मग मी असं विचारतो, इथं जर कंपनीनं तयार केलेल्या साबणावर जर एक्सपायरी डेट टाकून तुम्ही हातात घेता तर काय तुमच्या बापाची भेट आहे का? काय कसं टाकायचं? मला 5च्या दिवशी घेऊन दिलं तुम्हाला मी जरी किती कीर्तन करत असलो, किती तरी बोलत असलो, देवासोबत जरी बोलत असलो, तरी मला सुद्धा आज्ञा आल्यावर मी म्हणलं थांबा, मला कावणारे कीर्तन करा. उजर पेशवे लय लोकांना मला तरी सुट्टी आहे, मला तरी सुट्टी आहे. मग मी असं विचारतो, इथं जर मला सुट्टी नाही, तुम्हाला कशी सुट्टी आहे? फक्त काहीचा जन्म सुख देतो, काहीचा जन्म दुःख देतो, काहीचं मरण दुःख देतं आणि काहीचं मरण सुख देतं. सुख तर मरण कोणाला देऊ शकत नाही. घराच्या पुढं वाळलेलं झाड सुद्धा त्या घराची शोभा असते. तसं वयानुरूप झालेली आजी असेल, आई असेल, काकू असेल, मावशी असेल, ती त्या घराचं वैभव असतं. गेल्यानंतर कळतं आपल्या घराची ही जागा भरून काढण्याची ताकद हजारो जरी झाडं लावली, हजारो जरी माणसं जन्माला आले तरी कोणी करू शकत नाही. तद्वत त्याप्रमाणे तुकोबाला म्हणतात मरण तर आढळले, मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. पण हे मरण जर प्रत्येकाला येणार आहे असं माहिती असून सुद्धा जर तुम्ही भगवंताचं स्मरण करत नसेल तर तुकोबाला म्हणतात मी त्या भगवंताच्या भक्तीचा अट्टास का करतो? अभंगाच्या पहिल्या Thank you.
अट्टहास शेवटीचा देश गोड व्हावा कशा करता केला म्हणजे भगवंताचं स्मरण होण्याकरता केला. पण मी असं विचारतो यासाठी शेवटीचा देश गोड व्हावा पण कधी गोड होतो कधी गोड होतो असे प्रश्न आहे. अरे ज्या आई वडिलांच्या उदरी आपण जन्माला आलो आणि आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत श्वास असेपर्यंत ज्या आई वडिलाच्या आज्ञेचं उल्लंघन ज्या मुलानं कधीही केलं नाही त्या माईला आणि बापाला सुद्धा जाताना असं वाटतं असा पुत्र माझ्या पोटी पुन्हा पुन्हा जन्माला यावा. मी असं विचारतो प्रत्येक माणसाच्या कल्पना भिन्न असते का? भिन्न असते. पण आपला गोड व्हावा म्हणजे नेमकं प्रत्येक माणसाच्या जीवनात काय असतं? काहीच नाही. आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलांचे लग्न व्हावे त्यांना मुलं बाळ व्हावेत ते सुखानं नांदावेत नातू पंतू डोळ्यानं पाहावं आणि सगळे सुखी असं वाटलं की देवानं आम्हाला घेऊन जावं त्याला गोड म्हणायचं. काही अपेक्षा नाही गोड होत असं वाटत असतं तेवढं झालं असतं तेवढं पलीकडे दुकान घेतलं असतं मग गेलो असतो असं वाटतं पलीकडे शेत घेतलं असतं मग गेलो सांगता येत नसते काही याच्यावर फार अवलंबून राहायचं नाही. पण मी असं विचारतो गोड होण्याकरता अर्धा मिनिट घेऊन एक उत्तर देऊन तुम्हाला पुढे जा. आपण रामरायाच्या परिसरात आहात. ज्या वेळेला सीतामाई वनवासात होत्या. रामचंद्र प्रभू सीतामाई आणि लक्ष्मण दादा वनवासात. सीतामाईनं मारीक नावाचं हरण पाहिलं. मारीक नावाचा राक्षस हरणाच्या स्वरूपात आला. मायामोह निर्माण झाले. सीतामाईनं हट्ट धरला प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोरी आहे. मी जे तुम्हाला मुद्दाम अर्धा मिनिट घेऊन थांबून पुढे उत्तर देतात. रामचंद्र प्रभूकडे सीतामाईनं हरणाच्या कातड्याची चोरी मागितली. काही वाईट नाही. बायकोनं नवऱ्याला एखादी साडी मागणं वाईट नाही. 1000 साड्या कपाटात असताना सुद्धा नवऱ्याला साडी करता बेदार करणं हे वाईट आहे. इतकं लवकर कसं 1000 म्हणलं वाचिक 1000 म्हणलं गोष्ट वेगळी. आता काल परवा पंचमी कधी झाली परवा आणि मी कीर्तन करून दुपारी घरी आले. आल्याबरोबर म्हणजे ब्रह्मचारी नाही शिकते आणि घरी आल्याबरोबर काय झालं आमची घरची म्हणजे आम्हाला आत मंदिरात आहे म्हणलं का म्हणजे आज तुम्हाला माहित नाही काय म्हणलं काय कसं ध्यानात राहील अहो नागपंचमी आहे म्हणलं मग काय होतं या नागाची पूजा करून या माऊलीच्या दारात चालले कुठे वारुळ असेल तिथे त्याची पूजा करा नाही तर आपल्या दिशा करा या जाऊ. हा माहितीच होतं हेच बोलणार आहे तुम्ही तुम्हाला नाही कळलं बोललं माहितीच होतं तुम्ही हे बोलणार आहे पण तुम्ही असं नाही बोलणार. तुम्हाला मंदिरात जायचंय पूजा करायला जायचंय नवी एखादी साडी घेणार का? मी म्हणलं कपाट उघड उघड म्हणल्यावर सगळ्या साड्या माझ्या खाली माझ्यावर पडल्या मी त्याच्यात दबलो. तुम्हाला नाही कळलं वाटतं मी त्याच्या खाली जरी दबलो अजून पुढचं बोलू का मी मेलो तरी चालत पण साडी हवी. ही कल्पना माझी आहे तुमचं तुम्ही पाहून घ्या. मी माझ्यावर घेतलं तुमचं तुम्ही पाहून घ्या. 1000 साड्या होत्या बरोबर आहे पण तरी पुन्हा मागितली का नाही? मग सीतामाईकडे 1000 साड्या नव्हत्या. सीतामाई मनात होत्या. कपाट नव्हतं कुठं साडी घालून कोणाला दाखवायची नव्हती. त्या साडीवरती एक ब्लाऊज असावं असं सुद्धा म्हणा नव्हतं. पण मग त्या हरणाकडेच पाहून का वाटलं की मला त्या हरणाच्या कातड्याची काय पाहिजे? त्याचं दुसरं उत्तर जाणवं नाही म्हणो जाई दे तव विश्वाकारे देखी दे आणि विश्वायचे म्हणजे तरी हे माय. रामचंद्र प्रभू ब्रह्म आहे लक्ष्मण जीव आहे आणि सीता माया आहे. रावणानं ज्याला पाठवलं तो मारीक नावाचा राक्षस कोण होता? मायावी राक्षस होता. मग तिकडं माया निकडं मायेनं मायेचा अंगीकार केला. ह्या बी वाटेल गुलाबजामुन ह्या बी वाटेल गुलाबजामुन दोन्ही आवडत होते एका या हाताची एक कारण आवडता पदार्थ आहे ना. तसं सीतामाईला पाहिलं प्रभू मला त्या हरणाच्या कातड्या बरोबर म्हटले सीते हरणाची हत्या करायची आणि त्याच्या कातड्याची चोरी करायची हे काही मला बरं दिसत नाही हे मी काम करणार नाही. सीतामाई म्हणते अहो
निदान नाही काही तर वनात आल्यावर तरी तेवढं त्या हरणाच्या कातड्याची करा की मला प्रभूकडे हट्ट सीताबाईने धरला. सीताबाईकडे पाहून प्रभू रामचंद्र मुरकल्या हसले आणि सांगितले, सीते तू जर असा हट्ट धरला असतास, तुम्ही वनाला निघालात, मला जमणार नाही, मी तो सुद्धा मान्य केला असता. मी एकटा 14 वर्ष वनाला राहिलो असतो, पण सीते खरं बोलू का, मी एकटा वनाला राहील यात नवल नाही, पण तू इतकी पवित्र आहेस, इतकी मोठ्या घरातली आहेस, माझ्या वडिलांना आईला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता एक मुलगा वनाला निघाला, तेव्हा त्याच्यासोबत लग्न लावलेली त्याची धर्मपत्नी न सांगता त्या क्षणाला वनाला निघाली. सीते तिथे तुम्हाला जिंकलंय. खरं बोलू का, हे तुझं कर्तव्य आहे, समाजाप्रती असेल किंवा तुझा भाव असेल किंवा तू लक्ष्मी असेल, इथे आहे ना. मला वाटतं कामाच्या बाई आहेत, कामाक्षी देवी आहे, सीता स्वरूपच आहे. आता विचार करा, हे मान्य केलं कोणी, प्रभू रामचंद्रानं. सीताबाई म्हटली, मी तुमच्या सोबत निघाले, हे मोठं बोध नाही, हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे, आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून नवऱ्यासोबत जीवन जगायचं सांगितलं ते स्त्रीचं. प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. सीताबाईने विषय दूर नाही जाऊ दिला, पुन्हा तिथं आला. मी जर तुमच्या पावलावर पाऊल देऊन तर वनाला निघाले, माझ्या बापाच्या घरी केवढा महाल होता, माझ्या बापानं तुमच्या पदरी बांधले, राजाचा पोरगा आहे, रघुकुलातला आहे, राजे वैभव हे सगळं सोडलंय आणि मी तुमच्या बरोबर वनाला निघले. माझी फक्त इच्छा आहे, मला त्या हाताच्या कातड्याची चोळी आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते हरणाच्या कातड्याची चोळी मला करणं शक्य नाही, मी हे करू शकत नाही. तेव्हा सीताबाईने एक शब्दात प्रभू रामचंद्राला थांबवलं, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार नाही. प्रभू म्हटले, नाही. ऐका, ज्या वेळेला लग्न झालं, संध्याकाळी सगळेजण वाट लावत होते आणि आपला रथ सजलेला होता, घोडे तरबेत होते, लक्ष्मण दादा पुढे चालत होते, आई साहेब सोबत होत्या. माझ्या वडिलाच्या पाया पडण्याकरता जेव्हा तुम्ही पुढे सरसावला, तुम्ही माझ्या वडिलांच्या चरणावर डोकं ठेवलं, दर्शन घेतलं, आणि जेव्हा मी डोकं ठेवलं तेव्हा माझे वडील धार गोकुळ रडत होते, मला कवटाळू कवटाळू रडत होते. तेव्हा तुम्ही म्हटलात माझ्या वडिलांना, काय सांगितलं तुम्ही, जनक राजाकडे पाहून तुम्ही बोलता, एका राजाच्या घरी तुमची कन्या दिली, आम्ही सीतेला काही कमी पडू देणार नाही, तुम्ही रडू नका, तुमच्या सीतेला तळहाताच्या फोडासारखं सांभाळू, माझ्या बापाला दिलेलं वचन तरी पूर्ण करा. मी वनात तुम्हाला काही मागत नाही, माझ्या पायाच्या तळहाताला फोड आले, तळपायाला फोड आले, ते सुद्धा तुम्ही कधी पाहिले नाही. माझ्या पायात चप्पल नसेल, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालले, माझं ऐका ना. मला फक्त त्या हरणाच्या प्रभू नाही म्हणतात, तेव्हा सीताबाईने हट्ट धरला. आणि ऐका, अशी स्थिती प्रत्येक माणसाच्या जीवनात येत असते. एकीकडे बायकोनं मागितलेलं द्यावं याकरता सीतेचा हट्ट आहे, आणि नाही म्हणावं सीताबाईने बरोबर फटीत ठेवलं. कोणाला? प्रभू रामचंद्र. अशा बऱ्याच सीता आहेत. नवऱ्याला फटीत ठेवतात. तुम्हाला जर तुमची आई पाहिजे असेल, तिला सांभाळा, आपल्याला गरज नाही. दांडकं काढलं पाहिजे. तुला आईची गरज नाही का? हा काय वरून पाळा का आम्हाला? नवरा चालवतो, आई चालत नाही का? नवरा चालवतो, त्याचा बाप चालत नाही का? आज काळाच्या ओघात बोलण्याची वेळ आली, प्रसंग तसा नाही, पण बोलावं लागेल. खूप शिकल्यामुळं संस्कार चांगले होतात आणि अति शिकल्यामुळं संस्कार नको वाटतात. त्यांच्या पोटी जन्माला म्हणजे काय, त्यांना गरज होती म्हणून झालं. असं बोलणारे सुद्धा आहे. नाही म्हणू नका, माझं चुकत असेल मी माफी मागेन. एखाद्याला जर माझं बोलणं वाईट वाटतं तर वैयक्तिक भेट मी तुझ्या पाया पडतो, पण जवळजवळ 75% अशा बोलणाऱ्या सुद्धा आहेत. किती उदाहरण देऊ तुम्हाला? त्यांची गरज होती, वंशाला दिवा पाहिजे होता. माझं म्हणणं आहे, तुझ्या मुलाचं लग्न झालं, तुला तर तुझ्या कोणी
एवढं कशाला? तुझ्या आईला तर कोणी कळलं का माझं बोलणं? किती आग होती मग. आमचं म्हणणं किती वेगळं. आपल्या आई बाप होत्या, वेळ नाही, सुट्टी मिळत नाही. आणि तिचे मायबाप गेला नसत आधी सांगितलं उद्या सुट्टी टाका. पप्पा मग मी येणार. आपण जर म्हणलं अगं सुट्ट्या खूप झाल्या जमत नाही, सोडून द्या कंपनी. सगळं कुठं रिपोर्ट कसं कळत? तुमचं तुम्हाला का कळतं हे तुम्हालाच बोलतो असं नाही, आम्ही पण बैल आहेत ना तुमची. ही वस्तुस्थिती आहे. पहिल्या शब्दापासून जर आपण तारून ठेवलं, लाडून नाही, काय करून तारून ठेवलं, हे जमणार नाही. आणि असं असं तर तुझ्या बाबाने घेऊन पोहोचवलं का आपण हे सुरू असं तू म्हणते निघाला पाहिजे खाली म्हणणार. ही वस्तुस्थिती आहे. जगात किती उदाहरणं दाखवून आहे ना. मग रामचंद्र फटीत सीताबाईने का धरलं त्याचा पुरावा पण देतो आपण. मी काय उगत नाही बोललो, एवढं इतकं धाडसा बोललो. रघुकुल रीत सदा चली आली आणि प्राण जाय पर वचन न जाई. जर तुमच्या बापानं तुमच्या आईला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता जर तुम्ही म्हणाला निघला की बायकोच ऐकून तुमचे वडील बघा कुठल्या कुठे इतिहास लय डोक्यात राहत होता तुमच्या. शुक्रान पाऊस पाडला होता, आता लय लाभ दिली तुम्हाला. आता 8 होता. राजाने सांगितलं होतं काही ना माझ्यावर संकट आहे, मला मदत कर. तेव्हा काही म्हणली होती मी तुम्हाला मदत करते पण तुम्ही माझा आहे का? आठवलं तुम्हाला कुठे कुठं काढलं. मग जर तुमच्या आईनं तिथं वर मागितला आणि तुमच्या बापानं दिला, म्हणजे तुमच्या बापानं दिलेला वर बायको करता जर तुम्ही पूर्ण करण्याकरता निघाला बापाचा शब्द म्हणून, आणि ते जर बायको करता तुमच्यासाठी सांगतात, मी तुमची धर्मपत्नी नाही ना, मी सुद्धा माझ्या बायकोला सोडणार ना. मग मालक होता जगाचा पण सीताबाईच्या बोलण्यापुढे हात जोडले सांगितले सीते तुम्हाला जमणार नाही. नाही म्हटल्यावर सीताबाई म्हणली मी तुमच्याकडे काय मागितलं? फक्त प्रभू रामचंद्राने धनुष्य घेतला आणि हरणाच्या मागे निघाला. कोणाचं ऐकून निघाला? सीतेचं ऐकलं. सीता कोण होती? धर्मपत्नी होती ना. म्हणजे बायकोच ऐकून प्रभू रामचंद्र गेले. ते पुढे ते बाण लागला, ते पुन्हा आवाज आला, ते काय ते सगळं तुम्ही पाहून घ्या. झालं काय ते शिवाला घेतले नाही. हे काय का प्रभू रामचंद्राकडे हट्ट धरला. सीताबाई बोलतात जा, प्रभू जातात तिकडे बाण लागला तर भिक्षा मागण्याकरता इकडे कोण आला? राम. सीतेला खांद्यावर टाकलं आकाश मार्गाने घेऊन गेला. बरोबर आहे. सीता चोरून गेली, बातमी कळाली. युद्ध झालं, कारण युद्ध सुरू झालं. युद्धाच्या टायमाला सगळेजण रावणाला सांगत होते सीतेला शरणदास, रामाला शरणदास, सीता सोडून द्या. स्वतःचा भाऊ विभीषण सांगत होता, स्वतःचा भाऊ कुंभकर्ण सांगत होता, स्वतःचा मुलगा इंद्रजित सांगत होता. रावणानं त्यांचं कोणाचंही ऐकलं नाही. रावणाला स्वतःची धर्मपत्नी हात जोडून फक्त एकच विनंती करते, प्राणनाथा कुंकवाचे धनी आहात, मला माझ्या कुंकवाची काळजी वाटते, तुमच्या पाया पडते, एका स्त्रीला असं करू नका. तुम्ही कोणत्या वंशातले? भले तुम्ही तुमच्या घरी सोन्याची सगळी दगड असतील, विटा असतील, पण रामाची सीता मनातून तुम्ही आणि योग्य नाही. तुम्ही पुरुषार्थ समजत असाल. माझी विनंती आहे रामाला शरण घाल, सीतेला सोडून द्या. रावण म्हणला मी सोडणार. सीताबाईने रावणाकडे हात धरला, विनंती केली, हात जोडले. एवढे शब्द सांगू का? असं वर्णन आहे. सीता रावणापुढे त्या रावणाच्या धर्मपत्नीनं मंदोदरी, बरोबर ना, मंदोदरीनं लोटांगण घातलं. मी तुमच्या पाया पडते, मी एक स्त्री आहे. एका नवऱ्यापासून एका स्त्रीला बाजूला करणं किती यातना असतात मला माहिती आहे. प्राणनाथ नका तुम्ही एवढा अपराध करू, माझी विनंती ऐका असं म्हणतात. रावणानं असा पाय झटकारला आणि ती मंदोदरी बाजूला पडली. डोळ्यातून अश्रू आले, हात जोडले. प्राणनाथा वाईट होईल बरं, तुम्ही माझं ऐका. ऐकलं नाही रावणानं. कोणाचं? तुम्हाला माहिती म्हणून सांगू का? जगातले सगळ्या देवाधिकाला बायकोचं ऐकावं लागलं, रामाला सुद्धा ऐकावं लागलं आणि हरणाच्या पाठीमागे पळावं लागलं. इथे एकमेव पाठी असा होता त्यानं बायकोचं ऐकलं, तो म्हणजे रावण. आता मी असं विचारतो, बायकोचं ऐकलं नाही म्हणून रावणाचं चांगलं झालं वाईट झालं?
एवढं जे बोललो ना त्याचं उत्तर द्यायचं. रावणानं बायकोचं ऐकलं नाही, रावणानं चांगलं झालं पाहिजे. अहो चांगलं झालं ना, सोपं उत्तर आलं. जर रावणानं बायकोचं ऐकलं असतं सहज तिथं निघून गेली असती. राक्षसाचा उत्तर रामाच्या हातून झाला असता का? अख्ख्या कुळात मरण रामाच्या हातून आलं असतं का? तर रावणाला मरण रामाच्या हातून आलं असतं का? म्हणजे बायकोचं ऐकलं नाही म्हणून रामाच्या हातून मरण आलं. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्ही ऐकावं की नाही? कोणाचं? नाही नाही, थोडंसं उलट सांग, ऐकलंच पाहिजे. अलीकडच्या काळात ऐकलं नाही म्हणत नाही, पण काय ऐकलं पाहिजे काय ऐकलं नाही पाहिजे याकरता स्वतःची बुद्धी तरी असली पाहिजे. चांगलं आणि वाईट कळलं पाहिजे. तुमच्या बापाला शिळे तुकडे खायला देते आणि आपण दोघं जण गरम चपाती भाजी करून खाऊ, ऐकावं की नाही ऐकावं? बरोबर. तुम्ही काय म्हणणार? असं चालणार नाही, माझे दात चांगले, मी शिळे तुकडे खाऊ शकतो, पण माझ्या आई वडिलांना काय दिलं पाहिजे? जसं माझ्या आई वडिलांना तसं तुझ्या बी आई वडिलांना तू देतात. हे बोलणं योग्य. मग इथे जर म्हणतो तरी बोलती शरणचा नाही गेले, नाही ऐकलं, रामाच्या हातून मरण आलं, युद्ध लढकारलं, लक्ष्मण बाण मारला, रावणाला लागणार, लक्षात आलं, रावण पडला, पण प्रभूने हात केला, बाण थांबला. मरण कोणाच्या हातून होतं? रामाच्या, बरोबर ना? मग आता झालं असं, प्रभूने बाण काढला, रावणाला लागला, रावण खाली पडला, तेवढ्यात रामाने हातातला बाण टाकला आणि रावणा तरी शिर पडू लागले. हे चित्र जेव्हा लक्ष्मणाला पाहिलं काका, तेव्हा लक्ष्मण म्हणतो, प्रभू पळू नका, पळू द्या त्याला. कोणाला? रावणाला. म्हणले नाही. अहो म्हणले पळू द्या त्याला. म्हणले नाही नाही म्हणून पळत गेले आणि असे हात केले, मांडी घातली, रावणालाच मांडी घातली. कोणी? प्रभू रामचंद्राने. हे चित्र पाहिलं लक्ष्मणाला, कळपाची अवस्था काय गेली. म्हणजे प्रभू ज्याने एवढं केलं, अहो बायको तुमची चूर नेली म्हणून भांडण मी करतो, आणि ज्या बायको चूर नेली त्याला मांडीवर तुम्ही घेता, हा माझा कार्यक्रम आपल्याला लक्ष्मण. अहो प्रभू 8वा दिवस याच मांडीवर मी होतो. म्हणजे कधी? अहो याचाच मुलगा इंग्रजी, इंद्रभाषात मी अडकलो, मला वाचू शकला नाही, त्याच्यापेक्षा मला बाहेर बोलत होते. हनुमंतराय आला, त्यांनी औषध वगैरे सांगितलं, द्रोणागिरी पर्वत घेऊन आले, सगळं आठवलं. म्हणजे 8वा होतो, जटायूचे पंख छाटले, सगळ्या गोष्टी आठवणीत आणून दिल्या लक्ष्मणाला. एवढं सगळं बोलता लक्ष्मण झाला गरम, मला मरू द्या. बोला आता ध्यानात ठेवा, रावण राक्षस आहे पण मरतात कोणाचे? रामाचे. आपण जीव आहे पण मरतात कोणाच्या दारात आहे? यमाचे. दोन्हीचा समन्वय साधून यमाच्या दारात आहे, कारण आपल्याला मरताना पहिला न्यायला आपल्या दारात कोण येतो? यम. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर. दारात मारून बोलतो, बोल भर पितवी आता इथं तसं झालं ना, मांडीवर दिसला लक्ष्मण बाण काढ त्याला मारण्या. कोणाला? प्रभू म्हणले मारू. मग प्रभू तुम्ही याला मांडी का दिली? प्रभूनं त्याला लक्ष्मणाची अवस्था पाहिली, पटकन बोलले, रावण माझा भक्त आहे. मग लक्ष्मण म्हणला, लय मोठं राजकारण शिकलेलं दिसतं. 14 वर्ष वडात होतो, तोवर सांगितलं रे हा भक्त आहे, तोवर म्हणले त्याच्या संग युद्ध करायचं. आणि आज एकटा राहिला मागे घेऊन म्हणतात रावण माझा भक्त आहे. प्रभू तुम्ही कोण्या पक्षाचे? तुम्ही ही सगळी माझ्यासोबत खेळी का केली? कोण म्हणलं? लक्ष्मण. त्यावेळेला प्रभूने सांगितलं, लक्ष्मणा माझ्या भक्ताचे कोडे तुला कळणार नाही. बरं नाही कळत, पण मला एवढं सांगा तुमचा भक्त कसा, त्याचं उत्तर द्या. उत्तर म्हटल्यावर प्रभू रामचंद्राने हात जोडून सांगितलं, लक्ष्मण ऐक, रावण हा माझा वैरी आहे, रावण माझा भक्त आहे. म्हणजे कधी रावण पूजा करत होता, पूजा करताना एक कमळ कमी पडलं, तेव्हा रावणाने मला शिर दिलं, म्हणून मारताना मी त्याला मांडी देतो. यासाठी केला होता अट्टहास. रावणासारख्याचा जर शेवट प्रभूच्या मांडीवर होतो. राक्षस कुळात जन्माला आला पण मरण प्रभूच्या मांडीवर आलो, फक्त एकदा शिर दिलं. मी असं विचारतो, अख्खा देह जर आपण प्रभू रामचंद्राला देत असेल आणि प्रभूचं जर चिंतन करत असेल, आपला
शेवट गोड होईल. पण महाराज शेवट गोड झाल्याचा परिणाम काय दुसऱ्या चरणात आता निश्चिंतीने पावलोगे सावा. आता निश्चिंतीने पावलोगे सावा. आता निश्चिंतीने पावलोगे सावा. प्रत्येक माणसाची धावाधाव. पण कोणत्या काळात धावाधाव केली पाहिजे? सरळ करीत 65 नंतर धावाधाव करून चालत नाही. वय सांगितलं मी कालावधी. आता मी असं विचारतो 25 आहे तोपर्यंत काय केली पाहिजे? नाही 50 पर्यंत धावाधाव केली पाहिजे. आता अलीकडच्या काळात ठीक आहे 50 पर्यंत आम्ही धावाधाव केली. प्रपंच केला. तुकाराम महाराजांची धावाधाव काय कृपा करणार ऐसे तुम्ही सांगा संतजन खरा समाधान. प्रत्येक मायबापाची धावाधाव असते. माझं बाळ माझा राजा सुखी राहायला पाहिजे. काही तुम्ही असं करते. कधी कधी मला असं वाटतं जगामध्ये शास्त्राचं वर्णन करतो काय केलं त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधू लाडकी लेकमी लेकुराचे हेतू आहे माऊली अशी कळवळ्याची जाते. एवढं सगळं करते कर्तव्य करते पण कधी काय बोलत? मी असं विचारतो हे सगळं करून दुसऱ्याच्या ताब्यात देते तरी बोलत? सगळं झाल्यावर तू माझी आई आहेस एवढं जरी नाही म्हणतात तरी बोलत? म्हणजे आता हे सगळं कळत मग वाक्य कसे सहज आहे. पण मी असं विचारतो हे सगळं जरी घडत असेल तरी आईशिवाय जगामध्ये कोणीच परिपूर्ण होऊ शकत नाही असं मला म्हणतं. शंकराचार्य सुद्धा शेवटच्या क्षणात जेव्हा त्याला कळालं आईला कळालं माझं बाळ तेव्हा समोर उभे राहतात. शंकराचार्य सुद्धा म्हणतात जर माझ्या आईच्या देहाचा स्पर्श करण्याचा जर मला अधिकार नसेल ठीक आहे मी भव्य वस्त्र परिधान केले असतील सगळ्या गोष्टीचा त्याग केला असेल पण मला शेवटचं दर्शन जर माझ्या आईचं घेता येत नसेल माझ्यात अर्थ तरी काय? हात जोडले आईला सांगितलं आई तू दिलेलं ज्ञान तू पाजलेलं दूध तुझ्यापुढे मिळालेलं सगळं ऐश्वर आणि आज तुला समर्पित करतो. यानंतर हे मला कोणी देऊ शकणार नाही. एका मोठ्या साधूचं म्हणणं. मी असं विचारतो आपल्याकडे ही पद्धत आहे बरं जाऊ द्या जगात सोडा मी अर्धा मिनिट घेतो 10 वर्ष झाले मी नवीन गाडी घेतली डस्टर आणि गाडी घेऊन गावाला निघालो. घरी फोन केला होता की मी गाडी घेऊन पूजा करायला जाताना नगरला माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट बघा किती विशेष. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आमच्या आईला कळालं. ते कसं कळालं? माझ्या खिशाचा मोबाईल पडला आणि तो एका रिक्षावाल्याने उचलला. त्याच्यावर फोन आला होता किती वेळ लागेल तुला यायला? आम्ही हार वगैरे सगळं आणून तर त्यानं फोन कानाला लावली. सत्य घटना आहे. फोन कानाला लावून सांगितलं तुमच्या महाराजाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. माझं मत आहे ज्यानं सांगितलं तू ओळखीचा नाही त्याला एवढा शब्द होता माझा लेख व्यवस्थित आहे. त्यांनी सांगितलं मोबाईल पडलेला आहे कुठं दवाखान्यात गेलं पाहिजे कुठे म्हटले नगर नाही. माझ्या गावापासून 3 किलोमीटर फाटा होता तिथून बस लागणार होती.
आमची आई भाकरी करत होती तशी भरलेल्या हाताने निघाली रडत. गावात कळलं काय झालं. मग कोणीतरी चर्चा केली महाराजाच्या गाडीचा ऍक्सिडेंट. मग दुसरी गाडी आली 3 किलोमीटर नंतर राहिल्या गाडी बसवून नगरला ती 3 वाजता आली दुपारी. तोपर्यंत माझ्या इथून पट्टी शिरली होती बोनटची आतमध्ये किती अशी एवढी पट्टी होती तिथे शिवलेलं आत शिरल्या होतं. हे टाके देऊन फिट केलं, तोंड पूर्ण पॅक केलं होतं, डोळे उघडे होते, हा हात फ्रॅक्चर होता, पाय वगैरे बाकी शरीर थांबत मला बोलता येतं. परंतु माझी आई पोहोचण्याकरता 3 वाजले. तोपर्यंत हे सकाळी 8ला झाले. दिवसभरात माझा सगळ्या उपचार झाले. 3 वाजता जेव्हा माझी आई दारात आली तेव्हा ती रडत होती. मला आवाज येत होता पण माझ्या आईला कुणी माझ्याकडे येऊ देत नव्हतं. काय येऊ देत नव्हतं याचं उत्तर असं आहे, समजायचं महाराजाकडे त्यांना सोडलं आणि पाहिल्यानंतर जर यांची तब्येत अजून बिघडली वेगळं काही होऊ शकतं. बघा किती विशेष आहे. माझ्यापर्यंत सोडत नाही परंतु तिचं रडणं थांबत नाही. मला आवाज यायचा. मी उजव्या हाताने एक चिठ्ठी लिहिली. सिस्टरने सांगितलं मला काही होणार नाही पण माझ्या आईने एकदा मला पाहू द्या. शेवटी मी तिथं पाठवले. मला लागलं नाही लागलं याचा विचार ती करत नाही. तिला एकच माहिती आहे माझ्या फळाचा ऍक्सिडेंट झाले. सोडत नाही परंतु नाविलाजाने माझ्या आईला आणलं आणि असं ठरवून आणलं होतं महाराजाकडे पाहिल्यावर अजिबात रडायचं नाही. महाराजाला अजिबात तुम्हाला दुःख आहे असं जाणून द्यायचं नाही. असं सगळं तुम्हाला कळलं. इतकं मनाला गंभीर करून आणलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे किती जरी गंभीर करून आणला असेल तर मला पहिल्या ती रडली असेल असं तुम्हाला म्हणायचं. तिथं दारात मला पाहिलं तर तिकडून हंबरडा होता. जेव्हा ती माझ्या जवळ माझ्या पलंगावर बसली तेव्हा मला फक्त एवढंच म्हणत होती तू येणार होतास म्हणून हार आणला होता. वाटेत तुझ्यावर काळ आला वेळ नसेल बाळा तू सुखी आहेस ना. मला बोलता येत नव्हतं. मी फक्त असा हात केला. काय झालं म्हटलं पट्टी शिरली आतमध्ये मला बोलता येत नाही. असं जेव्हा सिस्टरीनं सांगितलं तेव्हा माझ्या आईला असं वाटलं माझ्या लेकराला बोलता येत नाही. मला उठून बसवलं. माझ्या खांद्यावर असा हात टाकला पदर डोक्यावर टाकला आणि देवाला हात जोडून डॉक्टरच्या समोर सांगितलं डॉक्टर साहेब देवाची जरी इच्छा असेल आजपासून माझी वाचा बंद करा, माझं बोलणं बंद करा. माझ्या लेकराला आयुष्यभर बोलता आलं पाहिजे. जगाच्या पाठीवर पाय म्हणू शकते हा माझा स्वाभिमान आहे. मी जे तळतळून बोललो ना त्याची उत्तर आहे ती. आम्ही महाराज मंडळी रस्त्यावर फिरतो म्हणजे काय आम्ही काय असे रस्त्यावर आहेत का. अरे आमची सुद्धा काळजी करणार कोणीतरी असत ना. हे भोगलंय उपभोगतोय पण मला त्यानंतर 4 महिने बोलता आलं नाही. 4 महिन्यानंतर मी चांगलं बोलतो. माझं मत आहे माझी वाचा जाऊ दे माझ्या लेकराला बोलणं येऊ दे. ही जी म्हणू शकते संततीचं वर्णन करतात आईशी कळवळ्याची त्याच्यापासून काय मिळेल ही माता विचार करत नाही. पण मी म्हणतो आता तरी निश्चित प्राप्त व्हायला पाहिजे पण तरी त्या बाळात जीव राहतो की नाही राहतो की नाही. मी गेल्यावर माझ्या लेकराला कोणाच्या संसारात एक सिद्धार्थ सांगतो शेवा असू 3 भाऊ असू द्या वाटण्या हिस्से होऊ द्या. माय कोण आहे त्या बाजूला उभं राहते 1 नंबरच्या का 3 नंबर 3 नंबर का बरं त्याचे लेकर लहान आहे. अजून थोडं लालसार बोलू ती किती जरी त्रास देत असली तरी कोणाचा लहान बरोबर ना. का तिचा जीव गुंततो ना त्याच्यात. हे सगळे मोठे झाले ते कर्तृत्व आले ते कमवतील पोट भरतील. माझ्या बाळाचे लेकर लहान आहे याची काळजी जिला असते तिला माय म्हणतात. तीच कळवळा करू शकते. जगाची माय आळंदीमध्ये ज्ञानोबरायासारखी आई असेल आमच्यासारख्या लेकराची काळजी करणारी कोण असेल तर जगाच्या पाठीवरती माय आहे. हे नामदेवरायांना वर्णन करतात. नामदेवराय वर्णन करताना काय करतात ज्ञानराज माझी आमच्या सगळ्याची माय तीच आहे. तुकोबारात ते वर्णन करताना काय केलं आता निश्चिंतने पण वर्णन करतात कुंडलिया धावा कृष्णे. अरे बाबा ही धावा संपत नाही. का संपत नाही. कृष्ण संपत नाही. मरोटी शरीर पाया कोधुनी तैशी कृष्णावाणी कल्या वाटच्या खाली घेतलं शेवटची इच्छा विचारली काहीतरी अपूर्ण राहते ती इच्छा पूर्ण व्हावी याकरता महाराज म्हणतात कवटूक वाटी नाममंगळाचे 3 गुणे मंगल स्वरूप भगवंताचं नाम. त्याचं जर आपण चिंतन केलं परिणाम काय होतो शेवटच्या चरणात त्याचं वर्णन महाराजांनी केलं.
तुका म्हणे मुक्ती परणे नवरे तुका म्हणे मुक्ती परणे नवरे तुका म्हणे मुक्ती परणे नवरे आता दिवस चारे खेळी आता दिवस चारे दिवसचारे खेळीमेळी महाराज इथे चार मुक्ती सांगतात स्वरूपता समीपता सायुज्यता या चार मुक्ती जीवाला प्राप्त व्हाव्यात याकरता जीवानं भक्तीचा आचार करावा आणि भक्तीचा आचार जो करतो तोच या मुक्तीचा अधिकारी होऊ शकतो ही भक्ती माझ्यासह तुमच्या जीवनात प्राप्त व्हावी अशी भक्ती कैलासवासी आईसाहेबांनी केली आणि म्हणूनच त्यांच्या पंचमहाराजाच्या निमित्तानं ही सगळी मंडळी या दुःखात सहभागी होण्याकरता उपस्थित आहे मित्र असं म्हणेल माय गेल्यानंतर जीवनामध्ये सगळी सुख संपलेली असतात स्वामी विवेकानंद जरी मोठे होते तरी आईच्या शब्दाला मरेपर्यंत त्यांनी किंमतच दिली शेवटपर्यंत आई म्हणे तेच ऐकले असं म्हणतात आईच्या हाताला धरून चारीधामाची यात्रा केली ही आईच्या सांगण्यावरूनच मला तेवढा वेळ नाही जगामध्ये कोणी किती जरी मोठं असेल तरी आईच्या पेक्षा मोठं होऊ शकत नाही वडिलापेक्षा मोठं होऊ शकत नाही म्हणून आई आणि वडील ही दैवत आहे आणि ही दैवत जर आपण संपवली गेली तर आपल्याला कोणा काही शिल्लक राहत नाही आणि म्हणून त्यांची सेवा करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ती सेवा करत करत या परिवाराने रायकर परिवाराने मातीची सुंदर अशी सेवा केली आणि सेवा करून भगवत नामचिंतनापर्यंत त्यांनी आपला ध्येय दिला म्हणून महाराजांच्या भाषेत तुका म्हणे मुक्ती परमिली नवरी आता दिवसचारी केली गेली अशी भक्ती आपल्या जीवनात घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गोपाळ गोपाळ
साधू संतांची केली आणि ते करताना या ठिकाणी पवित्र या प्रांगणामध्ये देवाच्या भक्ताचा आणि संतांचा संगम जिथे आहे तिथे म्हणजे हीच भूमी गजानन महाराजांनी साधना केली. स्वामी महाराज, रामदास स्वामी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानोबराय, तुकोबराय असतील, ही सगळी मंडळी या भूमीला येऊन गेली. या भूमीला चरणस्पर्श झालेला आहे आणि हीच भूमी कुंभाकरता सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणून आपण या ठिकाणी आईसाहेबांचं हे कार्य आपण या ठिकाणी केलं. सहज गती त्यांना प्राप्त झाली. अशी गती प्राप्त होण्याकरता मी तर असं म्हणतो, जीवनात नाही काही करता आलं तरी चालेल, निदान मरण तरी चांगलं यावं. यदा कदाचित मरण चांगलं येईल नाही माहीत नाही, पण आपला 13वा 10वा तरी देवाला गोड करून घ्या. नाही 13वा 10वा गोड होत तरी वरचे श्राद्ध तरी गोड व्हावं. नाही वरचे श्राद्ध गोड होत तरी त्या दिवसापासून पुन्हा जन्माला येण्याकरता मानव देह लवकर प्राप्त व्हावा अशी देवाकडे आपण प्रार्थना करूया. आणि आईसाहेबाच्या परिवारानं सर्वांनी त्यांची सेवा केली, त्यांना फळ प्राप्त झालं. या दृष्टिकोनातून मला चेअरमन असतील, हेमंत महाराज असतील यांनी सांगितलं, बोलवलं. या परिवाराचं दर्शन झालं. तुम्ही सगळे काळकरी कीर्तनकार, प्रवचनकार, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर आलेले आमचे वारकरी संप्रदायातील थोर विचारवंत आणि थोर कीर्तनकाराचा ज्यांचा अतिशय जीवाचा संबंध आहे, आमचे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे योगेश महाराज सेजू या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. विनेकरी ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक, पाहुणे मंडळी निमंत्रणाचा स्वीकार देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, दुःखात सहभागी झाले. तुमच्याकडे सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज